आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत. उमेदवारी अर्ज तुम्ही कायम ठेवलेला? हाँ, उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे क्योंकि मी त्या दिवशीही पण सांगितला होता की आज तुम्ही बघू शकता लोकशाही राहिलेली नाही आहे आणि जरी लोकशाही वाचवायची आहे तो फक्त माझा एक राष्ट्रीय पक्ष असा आहे जे आज इथे उमेदवारी करत आहे, स्वराज्य शक्ती सेना. आणि आज काँग्रेससारखा पक्ष माघार घेतो आहे तो याच्यापेक्षा कोणी राहिलेला नाही आहे. काँग्रेस म्हणते मला लढायचं होतं पण एकंदरीत वातावरण बघून, भावनिक वातावरण बघून आम्ही माघार घेतो. भावनिक वातावरण आहे, 100% आहे, त्या पण मी बोलते. आणि पण आज जरी अजितदादाला न्याय भेटू शकत नाही तो कोणाला न्याय भेटणार. आणि जरी जे सत्ताधारी लोक आहे जरी लोकांना न्याय देऊ शकत नाही तो हे लोकांना सत्तामध्ये राहण्याचा हक नाही आहे. राष्ट्रवादीचे प्रयत्न होते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यासाठी अनेकांनी संपर्क केला अनेक उमेदवारांशी आणि साधारणपणे 30 उमेदवारांनी माघार घेतली. तुमच्याशी कोणी संपर्क केला होता का या संदर्भात? दोन्ही लोकांनी संपर्क केला, मोठे नेते हे राष्ट्रवादीचे त्यांनी संपर्क केला. पण मी एकच मागणी केली होती की अजितदादाची जे FIRचा विषय सुरू आहे ते आम्हाला द्या तुम्ही, तो मी माघार घेते. क्योंकि जरी ज्यांची आज पोटनिवडणूक आहे आणि त्यांच्या नामाची आज पोटनिवडणूक आहे, त्यांची बारामतीमध्ये त्यांची पोटनिवडणूकमध्ये जरी आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही तो आपण लढू कसं शकतात. आणि आज भावनिक लाट जरूर आहे पण आज सुनेत्रा वहिनींनी हे विषय उचलला पाहिजे की आज दादाची जे FIRचे गोष्ट सुरू आहे ते FIR झाली पाहिजे. पण ते न विचार करता, ते मागणी न करता फक्त राजकारण सुरू आहे. आणि भावनिक वातावरण सिर्फ जिंकण्यासाठी आहे. तो भावनिक वातावरण आमच्या मनामध्ये पण आहे. त्याच्यासाठी आम्ही FIRची मागणी केली होती. माझी मागणी पूर्ण झाली नाही, त्याच्यासाठी मी फॉर्म ठेवला. तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या संदर्भात एक तक्रारी अर्ज या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती. काय संदर्भात कुणी केला असावं? असं तो धन्या मुंडे म्हणतोय की मी बायको नाही आहे ना, आणि बायकोला रोडवरती सोडलेला गेले 4 वर्षापासून. आणि इथे जे माझा पर्चा जे आहे अवैध करण्यासाठी मुंबईतून हायकोर्टाचा मोठा वकील पाठवला होता. आणि त्याच्यामध्ये काय क्युरी काढली होती त्यांनी की धन्या मुंडेची प्रॉपर्टी नाही दाखवली. अरे जरी मी तुझी बायकोच नाही आहे तर तुझी प्रॉपर्टी कशाला दाखवू मी? आणि बोलण्यासाठी मी बायको नाही आहे आणि प्रॉपर्टी दाखवण्यासाठी, फॉर्म अवैध करण्यासाठी मी बायको आहे. बघा काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. जनताला बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि तुमची गरज आहे तो मी बायको, तुमची गरज नाही आहे. माझा फॉर्म अवैध करण्यासाठी मी बायको आहे आणि फॉर्म अवैध नाही करायचा आहे तुम्ही बायको नाही आहे. मेंटेनन्स देण्यासाठी, आमच्या काहीतरी चांगलं करण्यासाठी मी बायको नाही आहे. पण माझा पर्चा अवैध करायचा आहे जरी तो मी बायको आहे. धन्या मुंडेची प्रॉपर्टी लिहिली पाहिजे. आणि जरी मी प्रॉपर्टी जरी लिहिली असती तो पूर्ण महाराष्ट्र हादरला असता. 5,000 कोटीची प्रॉपर्टी आणली कुठे? हे सगळ्या गोष्टी आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाता आहात, कशा पद्धतीने प्रचार करणार? हा सगळ्यांपेक्षा मोठा मुद्दा आहे, अजितदादाला न्याय भेटला पाहिजे. तेच माझा मोठा मुद्दा आहे. आणि आज ज्यांची पोटनिवडणूक आहे तेच मी वारंवार बोलते की ज्यांची पोटनिवडणूक आहे जरी त्यांची FIR होत नसेल महाराष्ट्रामध्ये तो कोणाला न्याय भेटणार? उद्या माझी पण ॲक्सिडेंट करू शकतात हे लोक, मला पण अपघात करू शकतात, नंतर घातपात करू शकतात आणि नंतर बोलतात की ॲक्सिडेंट झाला. हे सगळी गोष्टी ना, तो कोणीतरी माझ्यासारखा असला पाहिजे जे लढला पाहिजे. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बारामतीमध्ये लढता आहात, तुम्ही उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहात, लोकांपर्यंत पोचावं तर लागेलच तुम्हाला. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पोहोचतायत, त्यांना काय तुम्ही आश्वस्त कराल किंवा काय मुद्दे घेऊन त्यांच्यासमोर? आज महाराष्ट्रामध्ये हेच मोठा मुद्दा आहे. आज बारामतीचे तर खूप मुद्दे आहे. पाणी नाही आहे, शेतकरी लोकांना न्याय नाही आहे आणि आज गोरगरीब लोकांच्या पाठीमागे कोणी नाही आहे. आज तुम्ही बघू शकता ना, तेच मुद्दा परत येतोय की आज गोरगरीब लोकांचा तो सोडा तुम्ही. आज ज्यांची बारामती आहे, अजितदादांची बारामती, एकच वादा अजितदादा, तो ज्यांची बारामती आहे त्यांना जरी न्याय मिळू शकत नाही तो आपण हे सगळ्यांपेक्षा मोठा मुद्दा आहे. एक सगळ्यांना प्रश्न पडलाय की करुणा मुंडे बारामतीत कशा काय लढतात? आज करुणा मुंडे कशाला काय बारामतीतून लढतो? हा, कशा लढताय? कशा म्हणजे यहाँ पे कैसे लढ रहे हैं?
मी एक राष्ट्रीय पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मी कुठे पण लढू शकते आणि दिलेला अधिकार आहे. आणि इथे मी फॉर्म भरणार नाही होती, पण ज्या वेळे मी बघितला की नाही इथे आपला हे बिनविरोध करणार आहे, तो माझ्या डोक्यामध्ये एकच प्रश्न होता की नाही, कुठेतरी लोकांना न्याय द्यायचा आहे आणि खरोखर आपल्याला न्याय पाहिजे, तो 100% आपल्याला लढावं लागेल. आणि बिनविरोध न करता हे जे निवडणूक आहे ते जे संवैधानिक पद्धती आहे त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही आता बोलताना मग अशी म्हणालात की मी विचार करत होते माघार घ्यायचं, मग कुठं अडलं नेमकं माघार घेण्यात? जे मी सांगितलं ना की जे मी मागणी केली होती की अजितदादाची जी FIRचा विषय सुरू आहे, जे आज रोहित दादा इतके दिवसपासून मागणी करत आहे, ते मागणी खरोखर सुनित्रा वहिनीला करायला पाहिजे. पण जो त्या न करता आज रोहित दादा करत आहे, त्याच्यासाठी त्याच माझी मागणी होती की आज तुम्ही जरी मला जे अजितदादाची FIRची कॉपी दिली है ना, 24 तास आहे आता, 24 तासामध्ये तुम्ही मला FIRची कॉपी दिली तो मी माघार घेते, नाही तर मी कशाला माघार घेऊ. 2 शेवटचे प्रश्न विचारतो. कशा पद्धतीने प्रचार करणार, लोकांपर्यंत प्रचाराला प्रत्यक्षात सुरुवात कधी? कशा पद्धतीचे प्रचार करणार, मी दिवस रात्र प्रयत्न करणार. आणि जसे की आपल्याला चिन्ह भेटतो, आपल्याला फक्त 11 दिवस भेटतोय, तो जास्तीत जास्त मी सभा घेणार आहे आणि रॅली काढून मी प्रचार करणार आहे. विजयाचा विश्वास किती वाटतो? विजयाचा विश्वास मला माझा जे विश्वास आहे, माझे देवावरती विश्वास आहे आणि शरद पवार साहेबांच्या, सुप्रियाताईच्या आणि सुनित्रा वहिनीच्या आणि अजितदादाचा आशीर्वाद घेऊन आणि स्वर्गीय माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी या प्रचाराची सुरुवात करणार आहे. त्यांना विनंती करणार, भेटणार जाऊन मला साथ द्या म्हणून? 100% मी आपला सुप्रियाताईला आणि शरद पवार साहेबांना भेटणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर ह्या होत्या करुणा मुंडे, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि मुद्दे जे आहेत ते देखील त्यांनी सांगितले आणि आता त्या प्रत्यक्षात उतरून प्रचार देखील करणार आहेत. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.